चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपमध्ये घमासान। एनडी हॉटेल रूम 214 मध्ये ठरलं अनेकांचं भवितव्य। मुनगंटीवार जोरगेवार वादात इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांची राखरांगोळी। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या श्रेष्ठत्वाच्या लढाईत अनेक इच्छुक उमेदवारांची स्वप्न अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत। स्थानिक एनडी हॉटेलच्या रूम नंबर 214 मध्ये कोणाला उमेदवारी आणि कोणाला नाराजी याच ठिकाणी अनेकांचं राजकीय भवितव्य ठरल्याची चर्चा आहे। काहींच्या स्वप्नांना बहार आली तर अनेक इच्छुक उमेदवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले। प्रभाग क्रमांक 3च्या माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम यांना उमेदवारी न दिल्यामुळे स्थानिक एनडी हॉटेलमध्येच गोंधळ झाल्याची माहिती आहे। तर मुनगंटीवार गटातर्फे देण्यात आलेल्या अजय सरकार यांच्या उमेदवारीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी थेट आक्षेप घेतला। पाहुयात काय म्हणाले आमदार किशोर जोरगेवार। वाटप झालेलं आहे आणि आम्ही जवळजवळ सगळ्या तिकीटचं एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे। फक्त आम्हाला 2-3 ठिकाणी जो दिसत आहे तुम्हाला 2 ठिकाणी वाद आहे। त्यामध्ये सर्वसाधारण कार्यकर्त्यांची भावना ही आहे की जो अजय सरकार नामक व्यक्ती आहे त्याच्या 20 गुन्हे असताना सुद्धा या तिकीट देण्याचा प्रयत्न आहे। नंबर 2 मनोज पोतराजे नावाचा जो आहे ज्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अपशब्द एक कॅम्पेन चालवलं, ओबीसी विरोधी म्हणून काय कॅम्पेन चालवलं, त्याच्या कुटुंबात सुद्धा तिकीट दिलं जात आहे आणि म्हणून हा सगळा या ठिकाणचा हे होत आहे। म्हणून सकाळी जसं सांगितलं आताही ते सांगतो आहे की जे आलं आहे काही गोष्टी त्या थोड्या निश्चितपणे पण अजूनही 2 फॉर्म शिल्लक आहे का? 2 एबी फॉर्म शिल्लक आहे का? 2 एबी फॉर्म शिल्लक त्यांच्याकडे आमचे जे निरीक्षक आहेत संचेती त्यांच्याकडे 2 फॉर्म शिल्लक। ते कधीपर्यंत वाटप होऊ शकतात? आता होऊ शकतो। आता वरती स्पष्टता मागितली आहे वरती स्पष्टता आली कधी किती 3च्या आधी येईल होईल असं। अजय सरकारनं नाकारली का मग? अजय सरकारच्या तिकीटबद्दल अजून काही निर्णय झालेला नाही आहे। पक्षाकडे आम्ही कळवलेलं आहे, आपल्या माध्यमातून कळवलेलं आहे। जनतेची भावना आहे। काल ज्या पद्धतीचं गावामध्ये वातावरण होतं, प्रभागामध्ये अतिशय दहशतीचं वातावरण होतं, त्यामुळे त्याला तिकीट देऊ नये ही सर्वसामान्य भावना आहे। तो पक्षाचा तसाही नव्हता, आजही नाही। 20 केसेस असलेला 302चा गुन्हेगार असलेला त्याला तिकीट यादीमध्ये नाव आलेलं आहे त्याचं, हे मात्र चूक। ते 2 फॉर्म कोणाकडे आहे? निरीक्षक चयनसुद्धी संचेती। थँक्यू। यावर अजय सरकार यांनी आक्रमक प्रत्युत्तर देत गुन्हे दाखल झाले आहेत, सिद्ध झालेले नाहीत आणि अशा अनेक उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असं स्पष्ट केलं। कैसा है देखो, तिकीट नाकारताना तुम्ही तुमचा म्हणणं आहे तिकीट नाकारता, अभी तिकीट फाइनली नहीं हुआ ना, बंगाली काम प्रभाग का फाइनली नहीं हुआ, तिकीट फाइनली नहीं हुआ ना बंगाली काम। पक्षाने विश्वास यांना एबी फॉर्म दिला आहे। अच्छा देखो जो जनता, देखो इलेक्शन है, जनता जिसके साथ में रहेंगे वो चुनाव जीतेंगे, वो तो वक्त ही बताएंगे। 16 तारीख को रिजल्ट आएगा, उसमें सबको पता चल जाएगा। जनता मेरे साथ में तो देख लेंगे। नहीं ये क्यों जोरगेवारांचा जोरगेवार देखो चंद्रपुर के जनता के साथ उन्होंने धोखा किया, मैंने उनके विरोध में बात किया तो उनको अच्छा नहीं लगा, करके मेरा टिकट काटा। तो कोई कोई प्रॉब्लम नहीं है। मैं तो चुनाव जीतने के बाद अभी उनके विरोध में पूरा चंद्रपुर महानगर में दौरा करूंगा और उनको फिर बताऊंगा ना, 200 यूनिट का खेल में बताऊंगा। सजा लगा क्या? ऐसा तो सीएम के ऊपर भी केस है ना। यूपी में चला जाओ, कम से कम आधा से ज़्यादा तुम्हारे एमएलए के ऊपर केसेस है, 20-20, 50-50 केसेस है। उन्होंने तो 20 के बारे में बताया, एक भी केस के ऊपर सजा लगा क्या? मेरे को नहीं लगा ना। प्रारंभिक तक केस चालू है कोर्ट में। अजय भैया एबी फॉर्म अब तक पहुंचा था क्या? नहीं। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपमधील उमेदवारी वाटपाचा गोंधळ सुरूच होता। भाजपाच्या या बेशिस्त आणि नियोजन शून्य कारभारामुळे अनेक इच्छुक उमेदवार प्रचंड नाराज झाले आहेत। चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निरीक्षक आमदार चेनसुख संचेती, निवडणूक प्रभारी माजी खासदार अशोक नेते आणि निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांच्यासमोरच अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीबाबत उघड नाराजी व्यक्त केली। चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपातील अंतर्गत वाद पक्षासाठी किती मोठा फटका ठरणार आणि बंडखोरीचं रूप धारण होईल का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हिडाऊ, आधुनिक केसरी, चंद्रपूर।